मंडळी नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 8 वाजलेत आणि अजूनही ऊन पडलेलं नाही आमच्याकडं. मागचे 15 दिवस झाले ऊन पडलं नाही. ऊन न पडल्यामुळं बरेच पिकावरती रोगाचं प्रमाण पण वाढायला लागलं आहे. उडदावरती मावा, मकावरती आळी हे चालूच आहे. आता तुम्ही बघू शकता, मी केळीच्या बागेत आलो आहे. काल गवत काढलं आहे, भरपूर वाढलं होतं गवत. जवळजवळ असं गुडघ्याच्या थोडं खाली यायचं. आणि मी फवारणी पण घेतली होती गवताची, तणनाशक. पण ते जळायचं आणि परत फुटायचं. त्याच्यामुळं ठरवलं की आता हे काढूनच घ्यायचं. काढून घेतलंय, आता मस्त वाटतंय. आता जर त्याचं बी पडलेलं जर उगवलं तर परत एकदा फवारणी घेणार लहान असतानाच. केळीची पानं तुम्हाला जी फाटलेली दिसत आहेत ना, ही फाटलेली पानं, हे फाटलेली पानं सगळी जेवढी खालची भागातली फाटलेली पानं आहेत ती काय झालं होतं, मेच्या शेवटच्या आठवड्यात आमच्याकडे वादळ आलं होतं आणि वादळात गारपीट पण झाली होती. त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं भरपूर नुकसान झालं होतं लोकांचं. आणि आमची केळी देखील अशी पूर्ण असं वाटायचं मला की आता गेलीच बाग. पण त्याच्यानंतर पण आली. उन्हाळ्यात ऊन खूप होतं, तुम्हाला माहितीच आहे. आणि पाणी तेवढं नव्हतं जेवढं पाहिजे होतं. त्याच्यामुळं मला बांधणी करता आली नाही केळीची आणि त्याच्यामुळं थोडी वाढ थांबली होती. आणि आत्ता जसं पाऊस झाला त्याच्या अगोदरच बांधणी करून घेतली मी आणि बरोबर टाईमला पाऊस झाला. आणि त्याच्यानंतर केळीची वाढ खूप जोमाने होतं आता. पण पाणी कमी पडलं आणि बांधणी लवकर झालं नाही, त्याच्यामुळं थोडी वाढ थांबल्यामुळं थोडी लेटच येणार आहे बाग. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. खर्च पण भरपूर होतो आहे, करावा लागतो. शेवटी केळीचे पिके बागांना खर्च थोडा जास्त होतोच. जर नियोजन हुकलं तर, नियोजन पहिल्यापासून जर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला जास्त खर्च नाही येत. ज्यांच्याकडे पाणी आहे मुबलक प्रमाणात, त्यांचं नियोजन चुकत नाही. आणि नियोजन नाही चुकलं तर तुम्हाला एवढा खर्च येत नाही. आमच्याकडं दुष्काळच होता, तुमच्याकडे पण असेल कदाचित. पण जे धरणाच्या कडचे लोक आहेत त्यांना दुष्काळ नसतो एवढा. आम्हाला विहीर आणि बोर ह्याच्यावरतीच आहे पाणी. पावसाचं पाणी तुम्हाला दिसत असेल केळीवरती, पाऊस चालूच असतो रोज, थोडा 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 बारीक बारीक. केळी बघा कशी वाढली, आता पानं पण मोठी मोठी पडत आहेत. बुंदा पण थोडा चांगला व्हायला लागला आहे. अजून थोडा बुंदा मोठा पाहिजे, होईल तो हळूहळू. जोपर्यंत येण होत नाही तोपर्यंत होईल. आता येण होईल मला वाटतं महिन्यात होईल आणि तोपर्यंत बुंदा पण चांगला होईल. जेवढा बुंदा मोठा तेवढं घड चांगले पडतात, वादी वगैरे. आणि हे पाणी मोबाईलला पण लागलं. तुमच्याकडे कोणती कोणती पिकं केली जातात आणि आत्ता कोणती पावसाळ्यात कोणती पिकं केली जातात हे पण सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात आपला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. पावसाळ्यात तर खूपच पाऊस असेल आणि दरवर्षी आमची तीच गत होते, पाऊस भरपूर होतो. मागच्या वर्षी आम्ही भात शेतीचा प्रयत्न केला होता, मागं तुम्हाला दिसते ना त्याच्यात छोटासा प्रयत्न केला. कारण दरवर्षी पाऊस भरपूर होतो म्हणून केला. आणि भरपूर तर जाऊ द्या, मागच्या वर्षी पाऊसच पडला नाही. त्याच्यामुळे मला ते विहिरीच्या पाण्यावरतीच भात शेती करावी लागली. एवढं उत्पन्न निघलं नाही कारण त्याला भरपूर पाऊस लागतो, जसं की आमच्याकडे दरवर्षी होतो. पण मागच्या वर्षी काहीच झालं नाही. आणि जर ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की आमच्या रानाला पाणी लागतं. पाणी लागतं म्हणजे निचरा होत नाही. निचरा न झाल्यामुळं त्याचं पिकाला तोटा होतो. आणि त्याच्यामुळंच आम्ही असा खड्डा खाणला इथं, जेणेकरून हे जे आहे शेत वरच्या भागातलं त्याच्यातलं पाणी याच्यात निचरा होतं. आणि हे निचरा झालेलं पाणी साठले बघा कसं दिसतं तुम्हाला. आणि हे साठलेलं पाणी आम्ही वड्याला सोडतो, जेणेकरून अजून जे काही वरच्या शेतातलं पाणी आहे ते निचरा होऊन याची तिथं आणि पिकायला त्याचा काहीच तोटा होत नाही. आता यातलं जे पाणी आहे ते आम्ही विहिरीत नाही, सॉरी, वड्याला सोडणार आहे. आणि त्यासाठीच मला नियोजन करायचं आहे. आज मोटर घेऊन यावं लागेल. आणि हे केळीच्या शेजारी आम्ही असं गिनी गवत लावलं आहे. गिनी गवत म्हणतो कोणी, गिनी गवत म्हणतो कोणी, त्याला अजून काय म्हणतात, नेपेर गवत काहीतरी म्हणतात. ही हा प्लॉट जो आहे ना, हा प्लॉट पहिल्यापासूनच त्याची ग्रोथ झाली नव्हती कारण जमिनीत थोडासा प्रॉब्लेम होता. आणि आत्ता पाऊस पडल्यापासून चांगली ग्रोथ होती. आणि इथं मका केली आम्ही. मका कशी वाटते बघा.
खत टाकलं आणि पाऊस आला त्याच्यामुळं चांगलं झालं. आता हिरवी दिसती मस्त आणि वाढ देखील एक समान वाटते, थोडी पर 70% तरी वाढ समान वाटते. आम्ही चाललो आहे आता विहिरीवरती. विहिरीत पाणी भरपूर आले. ते पाणी आता मला काढून वड्याला सोडायचं आहे. त्याच्यामुळं काय होईल, निचरा होतो रानातला. आणि विहिरीच्या जवळच तुम्हाला दाखवतो, हे बघा, विहिरीच्या जवळच असे 2 खड्डे आहेत मोठे मोठे. हे मला वाटते 8-10 फूट असतील का खाली खोलीला, आणि ते 2 खड्डे तुडून भरलेत. तर ते पाणी पण आम्हाला वड्याला सोडून द्यावं लागतं, जेणेकरून वरच्या जे वरची रान आहे त्यातून निचरा होतो. आणि आता मी त्याच्याच नियोजन करणार आहे, कारण जास्त दिवस पाणी ठेवलं तर पिकांना तर तोटा होतो. मकाईवर, त्यानंतर केळी, त्याच्यामुळे ते लवकरच करावं लागणार आहे. इकडे थोडंसं रान आमचं पडीकच आहे, काही केलेलं नाही, कारण तर पावसाचं पाणी वाहून येतं. आणि पलीकडं रान आहे ते, इकडं माती भरली आम्ही नवीनच माती भरून देखील त्याच्यात लवाळा आला आहे. तुम्हाला दिसत असेल हिरवं हिरवं ते बघा. लवाळा पीक काय शेतकऱ्यांना माहिती, लवाळा गवत काय शेतकऱ्यांना माहिती काय हाल करतं. किती काही करा ते जातच नाही. हा ऊस आहे आमचा, ऊसा शेती. ऊसाला पण पाणी कमी पडलं होतं उन्हाळ्यात. फक्त एक पाणी दिलं होतं आणि ते एका पाण्यातच जगला आहे ऊस. कारण पाचट कुटी केल्यामुळं जास्त उन्हाचा त्याला जेवढा, म्हणजे जेवढी जळ बसली असते तेवढी बसली नाही. पाचट कुटीचा फायदा होतो बरं का मित्रांनो. तुम्ही पाचट कुटी देखील करत जाऊ असेल तर. जाळल्यावर काय होतं, जर उन्हाळा असेल आणि तुमच्याकडे पाणी नसेल, म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी नसेल, कमी असेल, तर जर तुम्ही पाचट जाळलं तर जमीन पूर्ण तापते आणि उघडी पडते. त्याच्यामुळं उन्हाचा जो काही तडाखा बसतो तो भयंकर असतो आणि मग पोगा जळतो, बऱ्याच गोष्टी आहेत. तर ती पाचट कुटी केल्यामुळं फायदा होतो आहे. अजून एक फायदा असा होतो की पाचट ज्यावेळेस कुजतं ना, त्याचं खत लय भारी होतं. त्याच्यामुळं पाचट कुटी करत जा, चांगलं असते. आत्ता पाऊस पडल्यापासून चांगला हिरवा दिसायला लागला आहे. अगोदर पण हिरवाच होता, फक्त वाढ नव्हती. फोटो देखील चांगला आहे बघा. अजून जसा पाहिजे तसा नाही, पण आहे चांगला. ऊसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनमधून मी आता इथं एक पाईप जोडून मोठा ऊसाच्या पलीकडे सोडणार आहे पाणी. इकडे ओढ आहे, दिसणार नाही कारण झाडी भरपूर. तर त्या ओढ्यात पाणी सोडणार आहे. मगाशी तुम्हाला बोललेलो मी विहिरीतलं पाणी सोडायचे, जेणेकरून निचरा होईल. बांधावरचं गवत परत उगवले. अगोदर पण मी फवारणी घेतली होती तणनाशकाची, ते दिसते तुम्हाला जळलेले, ते अगोदर फवारलेले आणि नंतर परत हे उगवलेले. आता परत मला याच्यावरती फवारणी घ्यावी लागेल. रस्ता आहे बाहेर जायला. हे बघा, कडेला सगळं गवत उगवले. गवत नंतर मोठं होतं खूप. काँग्रेस गवत ह्याला म्हणतात, किंवा धनोरा म्हणतात, किंवा अजून तुमच्याकडे काय म्हणत असेल, गाजर गवत किंवा काय असेल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.